भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण. नमस्कार मैत्रिणींनो. तर काल आपण भगवद्गीता यामधील अध्याय पहिला अर्जुन विषाद योग यामधील 8वा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहिला. तर आता आपण त्याचा पुढचा श्लोक घेणार आहोत. 9वा श्लोक. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्ते जीवितः नाना शस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदः. म्हणजेच काय, माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. तात्पर्य असं आहे, जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता. हा होता 9वा श्लोक आणि त्याचा अर्थ. आता आपण 10वा श्लोक बघूया. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. म्हणजेच आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. तात्पर्य असं, या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्यांचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलटपक्षी अल्पानुभवी सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य सीमित आहे. भीम भीष्मांच्या तुलनेत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण आपला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता. त्याचवेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची निश्चिती होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता. तर अशा प्रकारे आपण 9वा श्लोक त्याचा अर्थ आणि 10वा श्लोक त्याचा अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला जर हे वाचन आवडत असेल, भगवद्गीतेचं हे वाचन जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद. जय श्री कृष्ण.